मस्त केली ना, एकदम बारीक विणली. बरं बरं, खरंच छान विणली. काय खोक्यामध्ये का मिष्टीचं हे द्यात. येस, मग काय, आले पाहुणे आले पाहुणे आले. तर हा जो व्हिडिओ मी बनवतीये, तर मी सकाळी 4:30 वाजता हा व्हिडिओ बनवतीये. मला रात्री काही झोप येत नव्हती आणि तसंच मग गुळतूप मलिदा खाण्याची इच्छा झाली. तर मग तो मी बनवला रात्री 4:30 वाजेला आणि त्यानंतर मी तिथे बसून मस्त असं किचनमध्ये एकटीच बसून खात होती. म्हटलं चला की शूट करूया, अशाच काय काय आठवणी असतात. तर कधी कधी मी रात्री 1:30 वाजता काय काय खाल्लं, कधी कधी 3 वाजता खाल्लं, कधी कधी 4 वाजता. तर असे डोहाळे चाललेत किंवा प्रेग्नन्सी पिरियड असा चालला आहे माझा. कधी काय खावंसं वाटतं तर कधी काय खावंसं वाटतं. तर निवांत बसून इथे एकटीच अशी 4:30 वाजता भूतासारखी खाती आहे मी. हेच व्हिडिओ मी नंतर पाहिले की मला हसू येणार आहे आणि मला बेबीला देखील दाखवता येईल की बघ तू टमीमध्ये असताना मी 4:30 वाजेला काय काय उठून खात होती ते. तर तुम्ही पाहिलंच आज सकाळी सकाळी मी 4-4:30 वाजता उठून गुळतूप पोळीचा मलिदा खात होते. तर आज लवकर जाग आलेली, म्हणजे झोपलेच नाही म्हणायला गेलं तर म्हटलं चला सकाळी सकाळी लवकर फ्रेश होऊ, त्यानंतर आपली जी एक्सरसाइज आहे डेली ती करूया. तर एक्सरसाइज करायला बसले आणि आजकाल आता डिलेवरीचे डेट्स जवळ आलेले आहेत, त्यामुळे एक्सरसाइज करायला सुद्धा खूप जड होऊन जातं. पण म्हटलं चला तेवढंच काहीतरी थोडं हातपाय हलवले की बरं वाटतं, फ्रेशही वाटतं नंतर. त्यामुळे इथे माझी चालली एक्सरसाइज आणि मम्मीची चालली पूजा. आज धनतेरस आहे, तर मिष्टीचे डॅडू आणि सायली हे पुण्यावरनं आज येणार आहे. तर आमच्या घरात मस्त आज वातावरण प्रसन्न असणार आहे, कारण सगळेच जण जमलेले असले घरामध्ये की छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि इथे चाललं आहे माझं ब्रेकफास्ट टाईम. सो जे भिजवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते, पेंटखजूर वगैरे आणि सोबतच एक बनाना. आजचा माझा ब्रेकफास्ट असा असणार आहे. सो मी तेच करून घेते आहे. हाय, हॅलो, नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. सो आज आहे धनतेरस, तर तुम्हाला धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहू देत, तुमचे आरोग्य सगळ्यांचे खूप चांगले राहू देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि धनतेरसचा परत तुम्हा सगळ्यांना एकदा खूप खूप शुभेच्छा. सो आजचा आमचा धनतेरसचा दिवस कसा असणार आहे ते मस्त व्हिडिओच्या माध्यमातून पहा. तर आज पुण्यावरनं सायली, त्यानंतर मिष्टूचे डाडू हे दोघं देखील पुण्यावरनं येणार आहेत. राजू आम्हाला इथे संभाजीनगरला सोडून पुण्याला गेले होते आणि आता दिवाळीसाठी ते आज रिटर्न येणार आहेत. सो आज मिष्टी तर वाट पाहतीये की डाडू कधी येणार आहे ते. सो चला मग आमचा आजचा दिवस कसा असणार आहे ते तुम्ही बघत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. चला डाडू मम्मा आले, तुझे रे ते तेच ना. आले 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 आले. आली मम्मा, मिष्टीची स्कूटर आली. मिष्टीची ना. हा काय अशीच आहे ती चालवायची. हो माझी बॅट आली. हे मुझी ती बाई काय खोक्यामध्ये का मिष्टीचं हे द्यात. येस, मग काय, आले पाहुणे आले. मग द्या कैसी हुई जर्नी. छान. तरी भरपूर वेळ लागला तुम्ही एवढे सगळ्यांनी निघून.
तर इथे चाललंय बाजला कलर देण्याचं काम. आता मला डिलिव्हरी नंतर बाज लागेल, त्यामुळे इथे बाज रेडी करायची आहे. आणि ती भरपूर गंजली होती, त्यामुळे तिला आधी कलर देऊन घेत आहे. आणि तिचे जे पूर्ण जे दोर आहेत ते बघा तिथे खाली सगळे कापून टाकलेले आहेत, कारण ते दोरे देखील खराब झाले होते. आणि आता नवीन दोर लावणार आहे बाजेला. आणि ही बाज तयार करण्याची प्रोसेस जी आहे ती अख्खे 2-3 दिवस चाललेली. थोडं 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 तिचं काम चाललेलं आणि फायनली बाज कंप्लीट झाली आहे. म्हणून म्हटलं की चला हा देखील व्हिडिओ आपण शेअर करूयात. तर इथे ही प्रोसेस चालली आहे. ही जी दोरी आहे ती मोकळी करताय सगळे आणि मग त्यानंतर ती बाजीला लावणार आहेत. तर एवढ्या वेळेचा आमचा हा गुंता असा सुटत नव्हता, पण आता बाबाला प्रोसेस कळाली आहे, तर आता मस्त होतंय. आता लवकरात लवकर गुंडाळायला जाईल ही दोरी. आणि हे जे ते आहे 3.5 किलोचे दोरी आहे ना. पावशेर झाली आहे, पावशेर बरोबर की नाही बाबा. बाकी अजून हा झालं आहे ना, फायनल झालं. करायची गरज नाही, हाच झालाय ना. अशी दोरी मोकळी केलेली आहे. तर आज इथे चालली आहे बाज कंप्लीट होण्याची लास्ट प्रोसेस. तर इथे हे जे काका आहेत ते आम्हाला आता बाज विणवून देत आहेत पूर्ण. मस्त केली ना, एकदम बारीक विणली. बरोबर, खरंच छान विणली. तर हे बघा इथे बाज तयार झाली. मिष्टी म्हणती मम्मा तुझी बाज झालीये तयार. नाही अजून नाही बाबा, पूजा करावी लागते का. सो फायनली बाज अशी किती तास लागले, 4 तासांमध्ये रेडी झालेली आहे. भरपूर वेळ लागला. बाबा झालं की नाही काम पूर्ण. बाबांचं तुमच्यापेक्षा जास्त बाबांचं चाललं होतं. बाज बाज कधी विनायची, तेच म्हटलं ना मी. बाउन्सी नव्हतीच पाहिजे. मस्त बारीक. आज धनत्रयोदशी असल्यामुळे इथे मस्त ते कलरचा सडा शिंपते आहे सायली, कारण छान वाटतं ते. रांगोळी काढायला देखील मस्त वाटतं, त्यावर रांगोळी सुद्धा उठून दिसते. त्यामुळे मस्त अंगण वगैरे झाडून सडा वगैरे टाकते आई. आणि सगळेच काही ना काही घरातले कामं करतायत. आज पूजा असल्यामुळे, दिवाळी असल्यामुळे सगळ्यांच्याच मागे काही ना काही कामं लागलेली आहेत. मी देखील आता मस्त हळदीचं लेपन करणार आहे दारामध्ये. तर ही ते आमची आजीबाई म्हणजेच माझ्या मम्मीची आई. तर माझी जी ही आजी आहे ना कधीच शांत बसत नाही घरात, तिला काही ना काही काम करायला पाहिजेच असतं. तर आता ती सध्या गावावरनं आलेली आहे इकडे आणि काहीतरी करायचं असतं म्हणून असं ती बसल्या बसल्या काही ना काही तिची कामं चाललेली असतात. म्हाताऱ्या माणसांना सवय असते की आपण कधी शांत बसू शकत नाही. ते तर जस्ट आमचं असं छान उंबरठा लेपन करून झालंय आणि खूप प्रसन्न वाटतं. दारामध्ये असं छान पिवळं पिवळं ते उंबरठा लेपन केलेलं आहे छान. त्यानंतर रांगोळी काढली, तिथे फुलं वगैरे, दिवे वगैरे लावलेले. आणि इकडे मस्त धनतेरसची पूजेची तयारी चाललेली आहे आमची. तर माहेरी आहे मी आणि मस्त यावेळेस माझी माहेरची दिवाळी सेलिब्रेट होती आहे. तर इथे चालली आमची धनतेरसची पूजा. तर आज विष्णुदेवाची पूजा करतात आणि त्यानंतर धने किंवा आपल्या घरात जे धान्य वगैरे आहेत त्यांची पूजा केली जाते. धन्वंतरी देवीची पूजा आहे ना. 3 वाजता रात्री कशी उभं राहून लेडीज कंपार्टमेंट अशी बसून. बापरे.
बस ना ग. आमची मस्त होणार नवरी बाई ब्राईड टू बी. ब्राईड टू बीचे हाल चालू आहे सध्या. हो मग काय. हो 2 बातमी. का पळत येत होती ग असं काही का. पण पडली असती ना मग तू. दीदीला का नाही घेऊन आली. दीदीला पण घेऊन यायचं ना. कुणाचं जेवण झालं. कुठे जेवण केलं तुम्ही. दीदीला तू ये घरात चल. तर हे आमचे भूत जे आहेत ते सकाळपासून खेळताच आहे. आणि मिष्टी ती तिकडे. तर घरात यावंसच वाटत नाही यांना. चल ये तू चल. ढमा मग काय मज्जा केली का तुम्ही आवन. तू अजून गेली. तर यांचे फटाके फोडणं काही संपत नाहीयेत. तू पण लावून घे साई. हाऊ तर पकडावं लागतं कितीतरी वेळ मग लागते ते. पकड अजून. स्टेबल पकड हलवू नकोस. तिला पण दे. कसं लावून तू दीदीने. तर दीदीचा उभा राहा ना तू तिथे. पकड ती का पकड पकड. फक्त साई तू हात ठेव तिला. मिष्टी एवढं जोरात नाही मिष्टी. बस बस. हा जे जे कर आता जे कर. राईट हँड. हात जोडून डोकं टेकून पूजा करून घ्यायचं. गौरव भैया आणणार फटाक्या. तर असा होता आमचा धनतेरसचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.